मुंबईतल्या बांद्रात सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून महिला बचत गट आपली उत्पादन घेऊन आलेत। दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील महिलांचाही 4 पैसे मिळतील या आशेने इथे आल्यात। त्यांच्या वस्तू घेऊन त्यांना मदत करावी असं आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय। यासाठी साम टीव्ही करत असलेल्या प्रयत्नाचंही त्यांनी कौतुक केलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी कपालिनी सेनकर हिनं। मुंबईमध्ये सध्या महालक्ष्मी सरस हे राज्यभरातल्या आणि देशभरातल्या महिला बचत गटांच्या वस्तूंचं कलांचं प्रदर्शन सुरू आहे। या प्रदर्शनाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या अनेक महिला इथे आल्यात आणि आपला रोजगार शोधतायत हे आपण पाहिलं। साम टीव्हीच्या माध्यमातून त्याच्या अनेक स्टोरीज आपण पाहिल्या। आपल्यासोबत आता ग्रामविकास मंत्री पंकजाताई आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, सरसला मिळणारा प्रतिसाद हा अप्रतिमच आहे। आत्ताच आपल्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली की कालपर्यंत तब्बल 3.25 कोटीचा बिझनेस झाला। हे जे आकडे आहेत ते तुमचा उत्साह कसा वाढवतो? मला साहजिक खूप बरं वाटतं आणि महालक्ष्मी सरस माझ्या टीमनी खूप चांगलं काम केलं आहे, डिपार्टमेंटनी खूप छान काम केलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की ज्या तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या गरीब महिला आहेत, ज्या स्वतःच्या कॅपॅसिटी बिल्डिंगकडे लक्ष देत आहेत, अर्थार्जनाकडे, स्वतःच्या कुटुंबाच्या आणि इतर महिलांच्याकडे लक्ष देत आहेत, त्यांचं हे यश आहे। आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे दुष्काळग्रस्त भागातून इथे जे बचत गट आलेत त्या बचत गटांना या दुष्काळाच्या तीव्रतेमध्ये निसर्गाला आपण आव्हान देऊ शकत नाही, पण त्यांच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ह्याच्यातनं खूप मदत झाली असं अनेक बचत गटांच्या बोलण्यातनं जाहीर झालं आहे। मला काही बचत गट मराठवाड्यातली परवा घरी येऊन भेटले रात्री। ते लोक मला छोटासा अपघात झाल्यामुळे मला बरं नव्हतं तर त्यांनी मला खायला वगैरे घेऊन घरी आले होते। अगदी आमच्या वस्तू खाऊन बघा, ही वस्तू खूप विकली चालली ताई, बाजरीची भाकरी आपण रोज खातो, इथे 30-30 रुपयाला एक भाकरी घेतात, 50 रुपयाला एक भाकरी घेतात। तर ते खूप त्यांनाही हे एक्सपोजर खूप म्हणजे एक उत्साहदायी होतं आणि मला वाटतं दुष्काळी भागातल्या बचत गटांना हा दिलासा त्या कुटुंबांना मिळणार आहे। ताई, आम्ही सुद्धा साम टीव्हीच्या माध्यमातून आवाहन केलं आहे मुंबईकरांना की थेट जर तुम्हाला दुष्काळग्रस्तांना मदत करणं शक्य नसेल तर इकडे तुम्ही जी वस्तू घ्याल त्यातून त्यांना मदतच होणार आहे, त्यांचं घर चालणार आहे। तुम्ही काय सांगाल मुंबईकरांना, कारण की ह्याच्यातून अनाहूतपणे का होईना दुष्काळग्रस्तांनाच मदत होणार आहे? मी सर्व मुंबईकरांना आवाहन करेन की महालक्ष्मी सरसच्या या बचत गटांच्या या प्रदर्शनात आपण जरूर या। आपण येताना कसेही आलात तरी जाताना 2-4 बॅगा भरून सामान घेऊन जाणं याची मला पूर्ण खात्री आहे। केवळ सहानुभूती म्हणून नाही तर त्यांचं कौतुक म्हणजे त्यांनी जे केलं आहे काम ते म्हणून सुद्धा त्यांना प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे। पण तरी या दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीमध्ये दुष्काळग्रस्त भागातली ही महिला आपल्या पायावर उभं राहण्यासाठी महिलांचा समूह करून कर्ज काढून काही वस्तू बनवून इथे आली आहे आणि त्या वस्तू आपल्याला बनवणं शक्य नाही आपल्या धकाधकीच्या जीवनात। म्हणजे आपल्या घरातल्या स्वयंपाकघरात किंवा आपल्या घरामध्ये गावातली चव आणि गावातली आपल्या दिवाणखान्यात एखादी वस्तू आपल्याला बघायला मिळेल या निमित्ताने आणि आपण जरूर याला प्रतिसाद द्या। त्या दुष्काळग्रस्त कुटुंबांना आणि त्या भागातल्या लोकांना ह्याच्यातनं खूप दिलासा मिळेल। सामने आणि सकाळने सुद्धा ह्यासाठी कॅम्पेन केलं आहे की दुष्काळग्रस्तांना मदत करायची असेल तर महालक्ष्मी सरसला त्याबद्दल थोडंसं खूप कौतुक करते मी। साम आणि सकाळनी याच्याबद्दल जे कॅम्पेनिंग केलं आहे त्याच्यामधला जो मुळात गर्भितार्थ आहे की ह्या महिला यांची आर्थिक परिस्थिती आणि जिथून ते आलेले आहेत, त्यांनी जे जग पाहिलेलं नाही त्यांचं एक्सपोजर, याचं कौतुक करण्याबरोबर याचं लक्ष वेधलं आहे शहरातल्या लोकांचं याच्याकडे। त्यामुळे आम्हालाही याच्यामध्ये खूप मदत मिळालेली आहे। पंकजाताई आपल्यासोबत होत्या। मुंबईकरांनी इथे येऊन जर दुष्काळग्रस्त भागातून ज्या महिला आल्या त्यांच्याकडून काही वस्तू विकत घेतल्या तर त्यांनाही सहाय्य होईल यासाठी त्यांनी आवाहन केलं आहे। कॅमेरामन कुमार टेंबरे सह कपालिनी सेनकर, साम टीव्ही, मुंबई।